राजमाता अहिल्यादेवी होळकर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, शिका संघटित वा संघर्ष करा असा नारा देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले या महाराष्ट्रात होऊन गेलेल्या सर्व समाज सुधारकांना माझं नम्र अभिवादन. बांधवांनो, मी इथं आज सोलापूर जिल्ह्यामध्ये ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या महिला रक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, राज्यव्यापी बैठक म्हणून आपण या ठिकाणी आयोजित केली. गेल्या 2-4 दिवसापासून रविराज भाऊ असतील, स्वप्नबाई असतील, सगळे शिंदे साहेब असतील, आपले पैलवान असतील, सर्वांनी खूप धावपळ करून या सोलापूर सिटीमध्ये फिरून या ठिकाणी हॉल आपल्याला भेटला नाही. कारण आजच्या दिवसामध्ये हॉल सगळे बुकिंग असल्यामुळं आपल्याला हा तात्पुरता हॉल भेटला. परंतु एक सुंदर असा कार्यक्रम आपण सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं राबवला, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या सुरुवातीला मनापासून आभार मानतो. आपण गेल्या कित्येक वर्षापासून समाजाचं काम करतोय. महाराष्ट्रामध्ये 2 नंबर समाज आहे, आपण छत्रपती प्रत्येक ठिकाणी सांगत असतो. परंतु संघटनेचं काम करत असताना आज राज्यव्यापी बैठक आपण या ठिकाणी घेतली आहे. तर मला सांगा, इथं संघटनेचे पदाधिकारी किती आहेत? अमोल, संघटनेचे पदाधिकारी किती आहेत? तेवढं फक्त अजय भाऊ सगळ्यांची नावं घ्या. जे पदाधिकारी काम करणार नाहीत त्यांना आजच ग्रुपमधून काढून टाका. कुणालाही ठेवू नका, कुणी असू जातो, मोठा असू बारका असू. मी या ठिकाणी बैठक बोलवली आहे. त्या बैठकीला त्यांचं 5-10 मिनिटं येऊन तवणं जाणं गरजेचं होतं. कारण पदाच्या पुण्यावरून पाहण्याचा किती लांबून समाज बांधव या ठिकाणी पदाधिकारी व्यतिरिक्त समाज बांधव पुजारी साहेब, त्यांना फोन सुद्धा मी केला नाही सोलापूरमध्ये. तर त्यांनी स्वतःहून फोन करून या ठिकाणी आले. समाज बांधव पांढरे सर एवढा लांबून म्हणजे पदं दिलेत कशासाठी? तुम्ही त्या पदाचा वापर कधीतरी समाजाचा थोडा अभिमान जातीचा पण ठेवा बांधवांनो. स्वतःच्या ज्या जातीमध्ये जन्म घेतला त्या जातीचा अभिमान नाही, फक्त पदं घेता आणि घरात बसता, मला अर्थ नाही. मला संघटना जी मल्हार मार्तंड युवा संघटना गेल्या 17 वर्षाखाली घातली होती. परंतु त्या संघटनेमध्ये अशीच काही पदाधिकारी होते की ते फक्त पदं घ्यायचे काम नव्हतं. त्याच्यामुळे त्या संघटनेचं काम होऊ शकलं नाही. का? की त्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं असल्यामुळे मला एकट्याला तेवढं पळणं होत नव्हतं. त्यामुळे ती संघटना सोडून झाली. पण या महिला रक्षक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये जाळ निर्माण करायचं काम आपण करतोय. आणि बार्शी तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जी पदं काय असतील त्या पद जे काही लोक काम करणारे द्रव्य लोक त्यांना आजच्या त्या ठिकाणी पदावर काढून टाका. बरेच दररोज मला 5-50 फोन येतात समाज बांधवांची की मला पदं पाहिजे. परंतु जे खरंच काम करतील समाजासाठी, स्वतःसाठी, जातीसाठी, समाजासाठी, समाजाचं कुठेतरी कल्याण व्हावं या भावनेतून जे काम करतील, संघटना वाढवतील, त्यांना त्या ठिकाणी पदाचा आपण देऊया. विनाकारण उदर गोंधळ करून 70 पद आहेत, 80 पद आहेत, याला काय अर्थ नाही. त्या पदाला कुठेतरी न्याय दिला पाहिजे, कुठेतरी त्याचा समाजाचा फायदा झाला पाहिजे. मोजके पदाधिकारी या ठिकाणी कारण एवढं तळमळीनं का सांगतोय, आम्ही बिस्किट पुढा खाऊन समाजाचं काम केलं आणि काय पैसे होते गेल्या 16-17 वर्षापूर्वी. म्हणजे गाडीमध्ये माझ्या गाडी फोन प्रत्येक खिशात पैसे नसायचे. खूप मी एवढं तळमळीनं आत्मीयतेनं का सांगतोय की पोरसला माझ्या भैयाला पैसे नाही द्यायला, आपण भैयाला कसं जेवायला चला म्हणायचं. एवढ्या बेकार परिस्थितीमधून मी समाजाचं काम करत आलोय. म्हणजे एवढे बेकार दिवस काढले. 500 रुपये, 100 रुपये, 50 रुपये 2 व्हीलरमध्ये पेट्रोल टाकायला पैसे नसायचे. पण आपण घरून किती दिवस घेणार? किती दिवस आपण घरून घेणार? परंतु तेव्हापासून जातीमध्ये, रक्तामध्ये धनगर समाज कुठेतरी कल्याण झालं पाहिजे. धनगर समाजाला न्याय भेटला पाहिजे. आज धनगर समाज गावगाड्यामध्ये शून्य आहे. समाज नाही गावात जावा, काय धनगराला किंमत आहे? आपल्याला काहीच किंमत नाही. कुठेही जावा. ज्या ठिकाणी आपण महिला रक्षक संघटनेच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुणालाही सांगा, कुठल्याही खासदाराला, आमदाराला, कुठल्याही एसपीला सांगा, आपल्या कार्यकर्त्याच्या, समाज बांधवाच्या केसाला धक्का लागला तर महिला रक्षक संघटना त्या ठिकाणी. मी तळमळीने एवढं का सांगतोय की आपल्या बांधवांना समजत नाहीये. आपण ठीक आहे पदं घेतली, त्या पदाचा वापर काय? तळमळीनं काम करणार फक्त मोजक्या माणसाने काम करायचं का? कष्टातून हे साम्राज्य उभा केलंय. आपल्या हातून आपलं भाग्य आहे. आपल्याला समाजासाठी काम करण्याचं योगदान मिळतंय, ते आपलं भाग्य आहे. कोणाच्याही नशिबात नसतं की जातीसाठी कुठेतरी आपण काम करावं. परंतु आपलं भाग्य, आपण समाजासाठी कुठेतरी योगदान दिलं पाहिजे या भावनेतून आपण काम करतोय. परंतु कित्येक वर्षापासून समाज महाराष्ट्रामध्ये भरकटत चाललाय. ते योग्य दिशा काय? आपली आरक्षणाची भूमिका. आता आरक्षणाचा विषय काय कुठं तर महाराष्ट्रामध्ये चालू आहे का? धनगर आरक्षणाचा काय विषय? काहीच नाही. प्रत्येक जण तुम्ही कुठल्याही पक्षात काम करा, याला घेणं देणं नाही.
परंतु ज्यावेळेस समाजाचा विषय त्या ठिकाणी तुम्ही ठामपणे उभं राहिलं पाहिजे. आज माझं स्वप्न आहे की आरक्षणाच्या बाबतीत आपण कुठेतरी संघटनेच्या वतीनं मुंबईमध्ये आंदोलन, खूप मोठं आंदोलन, मी सगळं त्याची आखणी केली आहे. परंतु जोपर्यंत समाज बांधव रस्त्यावर उतरणार तोपर्यंत त्या आंदोलनाला काय म्हणजे 5-50 लोक घेऊन त्या ठिकाणी जाऊन समाजाचं नाव बदनाम करणं हे नाही शोभत. परंतु महाराष्ट्रामध्ये म्हणायला बऱ्याच संघटना आहेत. तुम्ही कुठल्याही संघटनेत काम करा, मी व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलंय, परंतु त्या संघटनेतून समाजाचा कुठेतरी फायदा झाला पाहिजे, समाजाला कुठेतरी न्याय भेटला पाहिजे. आज मेंढपाळाला किती ठिकाणी मारहाण होते. मेंढपाळाला म्हणजे आपण फक्त मार खायचं आणि शांत बसायचं अशी अवस्था आपली महाराष्ट्रामध्ये झाली. परंतु त्याला कुठेतरी आपण आवाज उठवला पाहिजे. रोज एक मेंढपाळ मार खातोय, कुठेतरी आपल्या बहिणीवरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय. आता उमरगा तालुक्यामधला एक विषय होता, एका मुलीवर अत्याचार झाला, परंतु गावातले सुद्धा धनगर समोर उठून उभं राहायला तयार नाही. म्हणजे का असं का म्हणजे आपल्यामध्ये आपण फक्त बघायची भूमिका घ्यायची का? समाजाला रस्त्यावर उतरायचं कधी? तुम्ही राजकारण करा, राजकारणात पुढे व्हा, मोठे व्हा, चांगले व्हा, परंतु समाजाचा विषय त्या ठिकाणी तुम्ही एकत्र आलं पाहिजे. मी किती तळमळीनं आम्ही सांगतोय की जेणेकरून ही सर्व टीम जी आहे खूप ताकदीनं शून्यातून आता कुणालाही लढायला तयार आहे. तुम्ही कुणाला मुख्यमंत्र्याला म्हणा, कुणाला लढायला तयार आहे. माझा जीव जरी गेला तरी मी साथीसाठी लढणारा व्यक्ती आहे. कारण आपण फक्त ग्रुपवरती आपण SMS बघतो, काही त्याच्या काय आपण काही कल्पना द्या. मी तुम्हाला भाषण ठोकायला नाही आलो, तुमचे विचार मला घ्यायचे आहेत. माझे तुम्हाला काय माझ्या मनाचे असेल तुम्हाला सांगायचंय. येणाऱ्या काळामध्ये आपण फक्त आता सोलापूर शहर झाले, नांदेड असेल, गंगाखेड असेल, परभणी असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आरक्षक संघटनेचा हा कार्यक्रम राबवून येणाऱ्या काळामध्ये लवकरच या ठिकाणी आपण मुंबईच्या दिशेने आपल्याला निघायचंय. फक्त महिला आरक्षक संघटनेच्या वतीनं समाजाला कुठं न्याय देता येईल त्या भावनेतून आपण काम करणार आहे. कुठेतरी समाज